पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। बेलावडे ग्रामपंचायतीला नवीन पाईपलाईन टाकण्याचा शुभारंभ। पेन तालुक्यातील मुंगोशी बेलावडे ग्रामपंचायत या हद्दीमध्ये मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कामामुळे समस्त ग्रामपंचायत हद्दीतील पाण्याचे झरे हे जलबोगद्यामध्ये आल्याने विहीर, तलाव, बोरवेल यांचे पाणी आटले होते। गावकऱ्यांनी याचा पाठपुरावा करून सगळ्यांना पाणी मिळावं याकरता सिडकोचे अधिकारी व कंपनीचे अधिकारी यांना वारंवार सांगण्यात आलं होतं। आज मेघा इंजिनिअरिंग यांच्या माध्यमातून बेलावडे ग्रामपंचायत येथे नवीन पाईपलाईन टाकण्याचा नारळ फोडण्यात आला। माजी खासदार धैर्यशील दादा पाटील, जिल्हा परिषद सभापती वैकुंठ शेठ पाटील, पंचायत समिती सदस्य संजय डंगर, बेलावडे ग्रामपंचायतचे सरपंच हरीश पाटील, समाजसेवक हरेश, ग्रामपंचायत सदस्या, गावकरी मंडळी तसेच कॉन्ट्रॅक्टर शिंदे उपस्थित होते। नवीन पाण्याची लाईन टाकण्यात येत असून संपूर्ण भागाला पाणी पुरवठा होणार आहे। 8 दिवसांमध्ये काम सुरू होऊन पाईपलाईन टाकण्यात येणार आहे। टाकीचे काम सुद्धा जलद गतीने सुरू होणार आहे। संपूर्ण भागाला आता टँकरने पाणी पुरवला जात असल्याने त्यांचा टँकरचा प्रश्न हा मार्गी लागणार आहे। कंपनीच्या माध्यमातून हा सगळा खर्च होत असल्याने समस्त गावकरी मंडळी या शुभारंभासाठी उपस्थित होते। सचिन सरांद्या छत्रपती शिवाजी महाराज की जय। पुढे जाऊन उपलब्ध करून देतील याची सुद्धा आम्हाला त्यांनी तुम्ही सुद्धा माहिती द्यावी एवढंच मी बोलतो। आणि फक्त आमच्या शेतीला पूर्ण विभागाला कमीत कमी 13 लाख कोटी लिटर पाण्याची आवश्यकता आहे। ते कृषी विभागाचा अहवाल आमच्याकडे आहे आणि त्या अनुषंगाने रब्बी हंगामामध्ये आम्हाला मिनिटाला 8000 लिटर पाण्याची आवश्यकता आहे आणि ती सुद्धा पूर्तता ते कशा प्रकारे करणार आहेत। जर त्यांच्या आधिपत्याखाली हे काम नसेल तर सिडकोकडून तरी संपूर्ण माहिती मागावी आणि ही संपूर्ण शेतकऱ्यांची समस्या आहे ती शेतकऱ्यांपर्यंत त्यांनी सोडवावी अशी मी नम्र विनंती करतो। पुन्हा एकदा मला इथे बोलण्याची संधी दिली मी तुमचा मनापासून खूप आभारी आहे। बोलो। मेगा इंजिनिअरिंग कंपनीने या ठिकाणी सिडकोच्या माध्यमातून काम चालू केलं होतं। ते काम चालू झाल्यानंतर जवळपास या भागातील सर्व पाण्याचा सोर्स आहे तो बंद झाला आहे। अगदी वरसईच्या धवराळपर्यंत पासून ते बेलवडे, मुंगोशी आणि आजूबाजूच्या परिसरामधील पाणी हे पूर्णपणे लुप्त झालेलं आहे। आणि मग या कंपनीच्या विरोधामध्ये ग्रामस्थांनी मोर्चा प्रांत ऑफिस कार्यालय काढला होता आणि त्याचाच भाग म्हणून आज या ठिकाणी मेगा इंजिनिअरिंग कंपनीने पूर्ण पाण्याची लाईन बेलवडे गावकऱ्यांना, मुंगोशी ग्रामस्थांना, या राठीची वाडी असेल, वरची बेलवड्याच्या वाड्या असतील, मुंगोशीच्या वाड्या असतील, या वाड्यांना पूर्णपणे पाणी पुरवठा होईल म्हणून पाईपलाईनचा कामाचा शुभारंभ करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही आलो आहोत। खरं म्हटलं तर पाण्याच्या बाबतीत पेण तालुक्यामध्ये अत्यंत दुर्दैवी अशी अवस्था आहे आणि अशा परिस्थितीमध्ये बेलवडे गावामध्ये पाण्याचा सोर्स असताना सुद्धा या गावामध्ये चालू झालेलं काम याच्यामुळे पाणी पूर्णपणे बंद झाले, पाणी पुरवठा बंद झाला आहे। त्याच्यामुळेच आज या गावातल्यांच्या पाण्याची जी काही तहान ती भागली पाहिजे याच्यासाठी आम्ही सर्व मंडळांनी या ठिकाणी सुमारे 8 कोटी रुपयाची पाईपलाईन कंपनीच्या माध्यमातून आज मंजूर झाले आणि त्याचा उद्घाटन प्रसंगी आम्ही आज या ठिकाणी आलो आहोत। निश्चितपणे भविष्यामध्ये या भागामध्ये जी काय कामं लागतील, जे काय प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। या भागातील शेतकरी सुखावला पाहिजे, या भागातील गावकरी सुखावला पाहिजे, त्यासाठी आम्ही पूर्णपणे ताकदीने गावकऱ्यांच्या आणि ग्रामस्थांच्या पाठीवर उभे राहणार आहोत। बेलवडा ग्रामपंचायतीमध्ये, मुंगोशी बेलवडा ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असलेली मेगा इंजिनिअरिंग कंपनी, या कंपनीच्या जमिनी खालून सिडको करता पाणी वाहण्याकरता बोगदा खोदण्याच्या कामामुळे या भागातील सर्व पाण्याचे स्रोत हे डिस्टर्ब झाले होते, हे असमतोल झाले होते आणि त्याच्यामुळे जमिनी खालच्या पाण्याचा स्रोत हा या ठिकाणी खालावला होता। याचाच परिणाम म्हणून या परिसरातील विहिरी आणि बोरवेल यांचं पाणी या ठिकाणी गेलं होतं। या परिणाम स्वरूप या ग्रामपंचायतीतील लोकांना
पाणी टंचाईला या ठिकाणी सामोरं जावं लागत होतं. ही परिस्थिती खालचे बळवली, आंबिवली, वळक ह्या भागामध्ये सुद्धा अशाच पद्धतीची दुर्दैवानं या ठिकाणी परिस्थिती आली आहे. या सर्व मंडळींनी गेल्या काही दिवसापूर्वी आंदोलन या ठिकाणी करून मेगा इंजिनिअरिंग कंपनीला ही पाण्याचा सप्लाय पूर्ववत करून देण्याविषयी या ठिकाणी विनंती केली होती. विनंती न मान्य झाल्यास या ठिकाणी आमचा हक्क म्हणून आंदोलन करण्याची भूमिका घेतल्यानंतर मेगा इंजिनिअरिंग कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आज या ठिकाणी येऊन योजना आम्ही राबवून या ठिकाणी या ग्रामपंचायतीला पाणी देण्याचं या ठिकाणी कबूल केलेलं आहे. ती योजना 5-7 दिवसामध्ये मटेरियल येऊन या ठिकाणी सुरू होईल अशा पद्धतीचा त्यांनी या ठिकाणी शब्द दिलेला आहे. मी निश्चितपणानं कंपनीच्या अधिकाऱ्यांचे या कृतीबद्दल समाधान व्यक्त करत असताना ज्यावेळी हे पाण्याचे सप्लाय पूर्ववत होईल आणि या ग्रामपंचायतीमधील आणि बळवली, वलक आणि इतर गावांमध्ये देखील ही पाणी पुरवठा ज्यावेळी पूर्ववत होईल त्यावेळी या कंपनीच्या अधिकाऱ्यांचे मी या ठिकाणी आभार मानेन. या प्रसंगी असलेल्या या सर्व आंदोलकांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड.